तर नमस्कार मंडळी, आज आपण निघालो आहोत गावी जाता जाता आपण दुरींच्या राजांचं दर्शन घेतलं आणि खापरदेव मंडळाच्या बाप्पाचं दर्शन घेऊन आज आपण निघालो आहोत गावी. आईने दिलेली चपाती आणि चण्याचा पोळा खाल्ला आणि मित्राच्या गाडीतून मी निघालो आहे खारेपटणला. सकाळचं दृश्य खूप मस्त होतं. तू बघता बघता सकाळ माझी कधी झाली तेच कळालं नाही. गाडीचा प्रवास एवढा सुखमय होता आणि समृद्धी होता, तर गाडीतून काही प्रॉब्लेमच नाही झाला मला प्रवास करताना. आणि कधी मी एकदाचा पोचलो खारेपाटणला कळालंच नाही. खारेपाटणला पोचल्या मावशीने अंघोळीला पाणी ठेवलेलं. वहिनीने मला नाश्ता करून दिला. नाश्ता केला आप मित्र संतोष बाकळकर, एका फोनवर धावून येणारा असा मित्र माझा, कधी खारेपटणात आलो आणि ह्याला कॉल केला नाही असं कधी झालंच नाही. तर त्याच्यासोबत गेलो आणि काळभैरव मंदिरात. गजानन बेळेकर, कोल्हापूर, 151 रुपये. श्री काळभैरव देवाचं दर्शन घेऊन आम्ही दुपारी निघालो फिरायला. दुपारी फिरता फिरता संध्याकाळ कधी झाली कळालंच नाही. संध्याकाळचं दृश्य एवढं मनमोहक होतं की ती लाइटिंग बघून आणि जो लाइटिंगचा झगमगाट बघून माझं मन भारावलं होतं. आज प्रवेश करताच खूपच सुंदर असा गेट बनवला होता. गेटच्या दोन्ही साईडून लाईटिंग लावल्या होत्या. तेवढ्यात ऋतूचे मित्र आले. ऋतूच्या मित्रांसोबत माझाही मित्र आला. आमच्या दोघांचे फोटो काढलेले बघून ऋतू पण बोलला, माझा पण एक भाव फोटो काढ. मग पांड्याला पण नाही राहिलं, मग त्यांनी पण एक फोटो काढला. मग आपण परत गेलो जत्रेमध्ये. आता जत्रेचा पूर्ण कार्यक्रम पुढे बघूया. दीपक कासारडे 101 रुपये. धन्यवाद.
कार्यक्रम खूप सुंदररीत्या चालू असताना अचानक मध्ये लाईट गेली. तरी पण गावकरी डगमगले नाही. लोक आपल्या परीने मोबाईलचे टॉर्च लावून नाहीतर कॅमेऱ्याचे फ्लॅश लावून आपापल्या परीने उजेडाची सोय करत होते आणि त्यांच्या प्रयत्नाला यश मिळालं आणि आपला हा कार्यक्रम थाटामाटात पार पडला. पालखी मिरवणूक झाल्यानंतर मी ताई आणि वहिनी आम्ही गेलो आकाश पाहण्यात बसायला. तर ताई आणि वहिनी एकदम घाबरलेल्या होत्या आणि वरतून हात दाबत होत्या घाबरून. तर ते बघून मला तर खूप मन हसायला येत होतं. तर आकाश पाहण्यातील मंदिर खूप मस्त दिसत होतं आणि पूर्ण जत्रा वरतून दिसत होती आकाश पाहण्यावरून. तर ती बघताना खूप आनंद वाटत होता आणि पोटात गोळासुद्धा येत होता, कारण उंचावरनं परत खालती येताना पोटात गोळा येतो. बघा किती सुंदर दिसतंय खारेपटण आपलं. काय बोलाय. आमचा राऊंड संपताना ताई दाखवते मला की मंदिर दाखव, आणि तिला कुठे माहिती होतं की तिने सांगायच्या आधीच मी ह्या गोष्टी सर्व केल्या होत्या. जसं आकाशपाळणा चालू झाला तर सगळ्यांची किंचाळ्या निघायला लागल्या. आपल्याला काही फरकच नाही पडत बॉस. जिथे सगळे लोक किंचाळत होते तिथे मी मस्तपैकी आरामात व्हिडिओ काढत होतो.
तर आकाश पाळणा फिरून झाल्यानंतर मी आणि वहिनी आलो इथे, आणि वहिनीचा चेहरा बघितला तर वहिनी खूप आधीच घाबरलेली होती, आणि जेव्हा ही गोल फिरेल तेव्हा अजूनच भीती वाटते. आणि नंतर थोडा आम्ही रात्री फिरलो आणि हा ब्लॉग इथेच संपवतो. भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.